प्रथम आपण पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते आधी बघून घेऊया। पूजा साहित्यांमध्ये आपल्याला लागणार आहे तर मी इथे आंब्याची डाळी घेतलेली आहे किंवा आंब्याची पाने, त्यासोबत कडुनिंबाची डाळी लागतील। तर आपल्याला कडुनिंबाच्या पानांसोबत अशी पांढऱ्या कलरची फुलं असलेली पाने घ्या, त्यांना खूप महत्त्व आहे त्या फुलांना। आणि नंतर इथं फुलांची माळ घेतलेली आहे। गुढीला बांधण्यासाठी साडी किंवा ब्लाऊज पीस, नंतर तांब्याचा तांब्या घेतलेला आहे, तुम्ही स्टीलचा किंवा चांदीचाही घेऊ शकतात। नंतर गुढी उभारण्यासाठी काठी घेतलेली आहे, नारळ घेतलेला आहे, फुले आहे, साखरेची माळ, नंतर कडुनिंबाचा प्रसाद इथे बनवून घेतलेला आहे। तो कसा बनवायचा याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे। नंतर गुढी बांधण्यासाठी किंवा साडी बांधण्यासाठी दोरी घेतलेली आहे, इथे सुतळीचा वापर करायचा नाही आहे। नंतर हळद कुंकू, अक्षता, अगरबत्ती आणि निरांजन घेतलेले आहे। आणि जर पाटाची